नमस्कार मित्रो, लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि जीवा हे शारदाला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असतात आणि ते दोघेही गाडीमध्ये असतात। आणि तेवढ्यात नंदिनी शारदाला कॉल करते आणि सांगते की आई, आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येत आहोत। तर तेवढ्यात शारदा बोलते की बाळा, तू का परेशान होते? माझी तब्येत चांगली आहे, तू येऊ नको आणि आली तर सोबत काव्याला घेऊन ये असं ती बोलते। तर नंदिनी बोलते की आई, तू काळजी करू नको, मी येते आणि काव्या माझा काही कॉल उचलत नाही असं ती बोलत असते आणि तेवढ्यात ती कॉल ठेवून देते। तेवढ्यात नंदिनी जीवाला बोलते की काव्याला काय झालं काही कळत नाही, अगोदर ती सगळ्या गोष्टी मला सांगायची, माझ्याशिवाय तिच्या कोणत्याही गोष्टीचं पान हालत नव्हतं, तिच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी मला माहिती असायची, पण सध्या ती अशी का वागते हे मला कळत नाही असं ती बोलत असते। आणि ती बोलते की काव्याला काय झालं काय माहित। आणि तेवढ्यात जीवा हा विचार करत असतो आणि त्याच्या मनात काव्याच्या आठवणी येत असतात। तर इकडे हॉस्पिटलमध्ये शारदा बसलेली असते आणि नर्स शारदाला चेकअप करत असते आणि शारदा बोलते की काव्या आणि नंदिनी सोबत आले पाहिजेत आणि तिला मागच्या एका गोष्टीची आठवण येते। काव्या तिला बोलत असते की मी जीवाशी प्रेम करते असं ते बोलत असते। तर शारदा विचार करते की काव्या अगोदर जीवावरती प्रेम करायची आणि आता तिचं लग्न पार्थ सोबत झालं आहे, आता तिला कसं वाटत असेल असं ती मनाशी विचार करत असते। आणि नर्स येते आणि तिला चेकअप करते। तर इकडे जीवाची गाडी ही समोर मोटरसायकलवाल्याला धडकते आणि त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि ते एकमेकांची कॉलर पकडत असतात। तर जीवा बोलतोय की तुझ्या गाडीला काय झालं? तर तो माणूस बोलतो की माझी गाडी तू फोडली का असं तो बोलत असतो। तर जीवा बोलतो की तुझ्या गाडीचे किती पैसे झाले हे मला सांग। तर तो माणूस बोलतो की मी काही इतका गरीब नाही तुझ्याकडून गाडी भरून घ्यायला। तर तेवढ्यात नंदिनी खाली उतरते आणि सांगते की तुम्ही भांडण का करताय आणि त्या माणसाला नंदिनी गोडीनं बोलत असते आणि ती पाण्याची बॉटल त्या माणसाला प्यायला देते आणि सांगते। नंदिनी समोरच्या व्यक्तीला बोलते की आता भांडण करून काही होणार आहे का, आपण या गोष्टीचा पर्याय योग्य प्रकारे काढू असं ती बोलत असते। तर त्या दोघांचेही भांडण ही नंदिनी सोडवते आणि हे बघून जीवाला नंदिनीवरती प्रेम यायला सुरू होतं आणि ते दोघेही गाडीमध्ये बसून इकडे हॉस्पिटलमध्ये येतात। तर नंदिनी इकडे शारदाची काळजी घेत असते, हे बघून सुद्धा जीवाच्या मनामध्ये प्रेम वाटत असतं आणि जीवाचं मन हे नंदिनीवरती जडत असतं आणि शारदा ही नंदिनीशी बोलत असते आणि नंदिनी आणि शारदा यामध्ये गप्पा होत असते आणि शारदा नंदिनीला विचारते की काव्या का आली नाही? तर नंदिनी बोलते की काव्या बाहेर आहे, तिने काही माझा कॉल रिसीव्ह केला नाही असं ती बोलत असते। तर तेवढ्यात नर्स येते आणि नर्स सांगते की तुम्हाला गोळ्या औषधी आणायच्या आहेत। तर तेवढ्यात जीवा बोलतो की मी गोळ्या औषधी आणतो, पण तो काही गोळ्या औषधी आणायला जात नाही। तर इकडे शारदा ही नंदिनीशी बोलत असते आणि तेवढ्यात नर्स येते आणि सांगते की तुमचे व्हिजिटिंग टाइम संपला आहे। तर तेवढ्यात नंदिनी आणि जीवा हे बाहेर यायला लागतात। तर शारदा ही मनामध्ये विचार करत असते आणि तिला काळजी वाटत असते की काव्याचं काय चालू असेल। आणि तेवढ्यात काव्या शारदाला कॉल करते आणि सांगते की आई, तुझ्यापाशी कोणी आहे का? तर शारदा बोलते की माझ्यापाशी कोणी नाही, तू मला बोल काय झालं ते। तर काव्या बोलायला लागते पण काव्या काही गोष्टी तिला सांगत नाही। शारदाच्या मनामध्ये सुद्धा काव्याबद्दल दुःख वाटत असतं, पण काव्या काही शारदाला ते गोष्टी सांगत नाही, त्यामुळे शारदा ही मनामध्ये दुःखी असते आणि तेवढ्यात काव्या ही कॉल ठेवून देते आणि इकडे जीवाचं मन हे नंदिनीवरती गुंतत असतं आणि दोघांमध्ये प्रेमाचा संवाद हा सुरू होत असतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।